धनधान्याची व्हावी घरी दारी रास, धनधान्याची व्हावी घरी दारी रास, राहो सदैव तुमच्या घरी लक्ष्मीचा वास. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो, निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, धनवर्षाव आपल्याकडे अखंडित हो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जाओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण दीपदान कसं करायचं, त्यासाठी दिवे कसे बनवायचे, हे दिवे लावण्याचे काय नियम आहेत, दिवे का लावले जातात, याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. तेव्हा पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी केल्याने लाभ होतात हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे. हे व्हिडिओ आवर्जून बघा. तर चला मग आज या व्हिडिओची सुरुवात करूया. दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे उत्सवांचा सण. हा सण 4 ते 5 दिवसांचा दिवाळ सण असतो. गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वजण जल्लोषात हा सण साजरा करत असतात. दिवाळीच्या सणामधला दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा. अश्विन महिन्यातील 13व्या दिवशी म्हणजेच वद्यत्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जात असते. वसुबारसनंतर धनत्रयोदशी येत असते. हा दिवस देवांचा वैद्य म्हणजेच धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असेही म्हणत असतात. या दिवशी लोक घरातील धान्य, वर्षभराच्या हिशोबाच्या वह्या, दागदागिने यांची मनोभावे पूजा करत असतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्यामुळे घरातील लोकांना आरोग्य आणि सुख लाभत असते अशी प्रथा आहे. या दिवशी यमापासून कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी यमदीपदान करण्याची सुद्धा पद्धत आहे. आता आपण यमदीपदानासाठी दिवे कसे बनवायचे ते जाणून घेऊया. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दीपदान करायचं असतं. दीपदान याचा अर्थ असा होतो की दिवे लावणे. यमदीपदान याचा अर्थ असा होतो की यमाच्या नावाने दिवे लावणे. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केले जात असते. यामुळे अकाली मृत्यूचे भय राहत नाही. हे दिवे पिठापासून बनवलेले जात असतात. गव्हाच्या पिठापासून आपल्याला 13 दिवे बनवायचे असतात. त्यासाठी ताटात 1 ते 1.5 वाटी पीठ घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. बऱ्याच महिला पोळ्यांच्या कणकेतच हे दिवे बनवत असतात. असे न करता हे पीठ वेगळे मळावे, कारण यात मीठ टाकत नाही, फक्त हळदच टाकायची असते. कारण पोळ्यांच्या पिठात बऱ्याच वेळा आपण मीठ टाकत असतो. म्हणूनच सांगते की ही कणिक वेगळीच बनवून मग दिवे करायचे आहेत. हे दिवे अळणी करायचे आहेत, तेही 13 बनवून घ्यायचे आहेत. हळद यासाठी टाकायची आहे की दिव्यांचा कलर छान येतो आणि ते दिसायलाही छान दिसतात. दिवे बनवताना मोठ्या आकारात बनवायचे आहे, म्हणजे तेल व वात यामध्ये नीट घालता येतील. जसे की आपण चैत्र नवरात्र असो किंवा नवरात्र असो किंवा दीप अमावस्या असते, तेव्हा देखील आपण हे दिवे बनवत असतो. तेव्हा आपण गूळ टाकून हे दिवे वाफवून घेतो आणि नंतर त्या दिव्यांचा वापर आपण खाण्यासाठी करत असतो. तर हे दिवे आपल्याला वाफवायचे किंवा उकडवायचे अजिबात नाही. याचा वापर आपल्याला खाण्यासाठी अजिबातच करायचा नाही. आता घट्टसर कणिक झाल्यानंतर आपल्याला याचे एकसमान 13 गोळे तयार करून घ्यायचे आहे 13 दिव्यांसाठी. नंतर आपण सुंदरसे असे दिवे तयार करू शकतो. दिवे तयार करताना जरा खोलच करावे, म्हणजे त्यात तेल जास्त मावून दिवे जास्त वेळ प्रज्वलित राहतील. आणि दिवे तयार करताना त्याला डिझाईन म्हणून साईडने जरा वेगवेगळा आपण आकारही देऊ शकतो, म्हणजेच आपले दिवे आकर्षित दिसतील. आता आपले 13 दिवे झालेले आहेत. यामध्ये आपण तेलवात घालायचे आहे. नंतर हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. या दिव्यांमध्ये तुम्ही तिळीच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा वापर देखील करू शकतात, किंवाच जमलं तर शुद्ध गाईच्या तुपाचा देखील आपण वापर करू शकतो. समजा यापैकी काही नाहीच जमलं तर रोजच्या वापरातील तेल जे आपण रोज वापरत असतो तेही चालेल. हे दिवे लावून घ्यायचे आहेत, म्हणजेच प्रज्वलित करायचे आहेत.
हे दिवे बनवताना एक मोठा वेगळा दिवाही बनवावा, जो आपण आपल्या अंगणात दक्षिण दिशेला तोंड करून यमदेवाची पूजा करून त्यासाठी ठेवायचा आहे. आता आपण हे दिवे गोलाकार ठेवू शकतो अथवा स्वस्तिक आकारात देखील आपण या दिव्यांची रचना एका ताटामध्ये करू शकतो. आपल्याला जसे आकर्षक वाटतील तसे आपण या दिव्यांची रचना करायची आहे. आता आपण धनत्रयोदशीची पूजा आटपून घ्यायची आहे. यावर्षी धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर 2023 रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला हे 13 दिवे बनवायचे आहेत, यमदीपदान म्हणून लावायचे आहेत. धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर या दिव्यांनीच संपूर्ण पूजेला ओवाळून देखील घ्यायचे आहे. या दिव्यांना सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचे आहे, अक्षदा वाहायच्या आहेत, नंतर फूल देखील वाहायचे आहे. माझ्याकडे फूल नसल्यामुळे मी ते वाहिलेले नाही आहे. लक्षात ठेवावे की दीप प्रज्वलित करत असताना वातीची दिशा ही दक्षिण दिशेकडेच असावी. हे दिवे तुम्ही एकेरी अथवा दुहेरी वात म्हणजे जोडवात बनवून देखील लावू शकतात. फक्त वातीची दिशा ही दक्षिणेकडे ठेवायची असते. आपण जेव्हा रोज दिवा लावतो तेव्हा त्या वातीची दिशा दक्षिणेकडे कधीही नसते, पण मात्र धनत्रयोदशीला आपण या दिव्यांची वात दक्षिण दिशेला आवर्जून करा, कारण दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. सर्व पूजेला ओवाळून झाले की मग हे दिवे आपण तुळशीजवळ ठेवा. बाहेर तुळशीजवळ ठेवताना पेपरचा वापर केला तरीही चालेल, म्हणजे हे दिवे पेपरवर सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा ताटात पण तुम्ही हे दिवे ठेवू शकतात. तुळशीजवळ पण हे दिवे ठेवताना वातीची दिशा दक्षिण दिशेलाच असावी. आता हे दिवे ठेवून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो असा आहे की मृत्युना पाश दंडाभ्या कालेन श्यामसह त्रयोदशा दीपदानात सूर्योज प्रियतामम आनेन दीपदानेन श्रियमं प्रियताम. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देणार आहे. हा मंत्र आपल्याला दीपदान करताना म्हणायचे आहे. या मंत्राचा अर्थ असा होतो की त्रयोदशीच्या या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिपती आणि श्यामला देवीसह वसलेला सूर्यपुत्र यमदेव या दीपदानाने माझ्यावर प्रसन्न होऊ देत. किंवा थोडक्यात याचा अर्थ असा होतो की मृत्यूची देवता यमदेवा, मला या अकाली दंडाच्या पाशातून मुक्त कर. मला माझे आयुष्य जगण्याची आणि चांगले जगण्याची संधी दे. जर तुमच्या घराबाहेर तुळशी वृंदावनाजवळ दिवे ठेवायला जागा नसेल तर तुम्ही हे दिवे जिथे धनतेरसची पूजा मांडली असेल तिथे देखील हे दिवे ठेवू शकतात. फक्त वातीच्या दिशेकडे विशेष करून लक्ष असू द्या. दक्षिणेकडे राहीलच असे ठेवा आणि तिथेच हा मंत्र म्हणायचा आहे. दुसऱ्या दिवशी हे दिवे विसर्जित करत असताना एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या जागी खड्डा करून हे दिवे पुरून देऊ शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी हे दिवे पुरायचे आहेत. जर हे दिवे बाहेर ठेवले असतील आणि हे दिवे जर कुत्र्यांनी खाल्ले तर सगळ्यात चांगलं मानलं जातं. यामुळे शुभ फळ या दीपदानाचं आपल्याला मिळत असतं. यामुळे असं मानलं जातं की कुत्र्यांनी जर हे दिवे खाल्ले तर सर्वात शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी बिना मिठाचे म्हणजेच अळणी दिव्यांचे दान केल्यामुळे आपल्याला 13 प्रकारचे लाभ होत असतात. त्याचबरोबर अकाली मृत्यूचे भय देखील टळत असते. त्यामुळे या दिवशी दीपदान करायचा अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे जिथे आपण धन्वंतरी देवांना नैवेद्य दाखवणार आहोत तेथे कडुनिंबाची काही पाने आणि खडीसाखरेचा पण नैवेद्य दाखवायचा आहे. आणि या नैवेद्यामधील काही कडुनिंबाची पाने व खडीसाखर आपण खा. त्यामुळे जे छोटे मोठे आजार असतील, आपल्या पाठीमागे लागलेले असतील, ते सतत आजारी पडत असतील त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. कडुनिंबाची पाने किती आयुर्वेदिक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे दीपदान केल्यानंतर सर्वांनीच ही पाने व खडीसाखर आवर्जून खा. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंचंच एक रूप म्हणजे भगवान धन्वंतरी यांची पूजा करत असतो. त्यावेळी ते समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झाले होते आणि त्यांच्या हातात एक कलश होता आणि त्या कलशात अमृत देखील होते. त्याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाची पण उत्पत्ती केली होती.
म्हणून धन्वंतरीला आरोग्याची देवता म्हणून देखील संबोधले जात असते. म्हणून याबाबत एक म्हणसुद्धा प्रचलित आहे, एक सुख निरोगी काया, एक सुख निरोगी काया, दोन सुख जेम मोहे माया. म्हणजेच पहिलं सुख हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत त्याचे निरोगी आयुष्यच असते आणि निरोगी असणं हे प्रत्येकालाच वाटत असतं. आणि दुसरं सुख म्हणजे आपल्याकडे जर पैसा असेल तर आपण जीवनात नीट जगू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान का केले जातं व 13 दिवेच का लावले जातात, त्यामागे एक कथा आहे. ती म्हणजे एकदा यम स्वतः आपल्या दूतांना विचारतो की तुम्ही पृथ्वीवर जेव्हा माणसांचे प्राण घ्यायला जातात तर तुम्हाला दुःख होत नाही का? तर यमाचे दूत त्याला सांगू लागतात की आम्हाला खरंच खूप दुःख होतं. त्या लोकांचा आक्रोश, त्यांचं रडणं, त्यांचं दुःख करणं आम्हाला बघवत नाही आणि ज्या व्यक्तीचे प्राण घ्यायचे आम्ही जात असतो त्या व्यक्तीचे प्राण घेण्याची इच्छा देखील आमची राहत नाही. तेव्हा यमाचे दूत यमाला अशीच एक कथा सांगतात. यमदूत म्हणतात, आम्ही एका राजपुत्राचे प्राण घ्यायला जात असतो. तो हेमराज नावाच्या राजाचा पुत्र होता आणि त्याला 16व्या वर्षी मृत्यू येणार होता. आपल्या मुलाला अकाली मृत्यू येणार हा शाप त्याच्या आईवडिलांना देखील माहिती होता. आपल्या मुलाचे जेवढे आयुष्य आहे ते नीट व्यवस्थित जगावे, सगळी सुख त्याने भोगावीत अशी राजा राणीची इच्छा असते. म्हणून ते राजपुत्राचे लग्न वयाच्या 16व्या वर्षीच लावून देतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी या राजपुत्राचा मृत्यू होणार असतो हे त्याच्या पत्नीला देखील माहिती असतं. तर त्याच्या मृत्यूचे दिवस जसे जसे जवळ येत असतात तसे तसे ती राणी त्या राजपुत्राला अजिबात झोपू देत नाही. मृत्यू येणार त्या दिवशी रात्री ती पूर्ण महालात सोन्या चांदीच्या मोहरा लावते, दिवे लावून ठेवते आणि राजपुत्राच्या खोलीत असंख्य दिवे लावून ती खोली लख्ख करून ठेवते. तर आता अकाली मृत्यूचे कारण असतं सापाच्या दंशाने या मुलाचा मृत्यू होणार असतो. जेव्हा साप त्या खोलीत प्रवेश करतो तेव्हा दिव्यांच्या प्रकाशामुळे, मोहरांच्या चमकण्यामुळे सापाचे डोळे दिपतात आणि तो तिथूनच माघारी जातो. सापाच्या रूपाने तेथे यमदूतच आलेले असतात. डोळे दिपल्यामुळे ते तेथूनच परत मागे निघून जातात आणि राजपुत्राचे प्राण वाचतात. म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री 8 ते 8:30 वाजेपर्यंत आपण 13 दिवे लावून घरात पूजेच्या ठिकाणी यमदीपदान करायचे असते. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.